नमस्कार मित्रांनो. तुम्हाला आजचा थंबनेल आणि पोस्टर बघून समजलेच असेल की की आज आपण आहे ना अक्का लसूणची झटका भाजी बनवणार आहे. तर ही भाजी खाल्ल्यावर आहे ना थंडीमध्येही थंडी वाजणार नाही तुम्हाला. आणि थंडीमध्ये एक नेहमीची समस्या असते, अंगदुखी वगैरे, ही समस्या पण येणार नाही. तर अशा प्रकारची फायदेशीर रेसिपी चला बघूया आपण. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोखंद पोटवा. आज पुन्हा एक विशेष व्हिडिओ घेऊन आलेलो मित्रांनो, खास तुमच्यासाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये काय विशेष करणार माहिती का मित्रांनो? तर आज आपण अशी रेसिपी घेऊन आलेलो आहे. ती रेसिपी तुम्ही खाल्ल्यानंतर ना थंडीत पण तुम्ही स्वेटर घालणार नाही, स्वेटर काढून तुम्ही फेकून देणार बघा मित्रांनो. तर आजची रेसिपी आपण काय करणार आहे, लसणापासून बनवलेली अक्का लसूणची भाजी बनवणार मित्रांनो. तर त्यासाठी लागणारे साहित्य एकदा बघून घेऊया. तर मित्रांनो, आता आपण अक्का लसूणची भाजी म्हटल्यानंतर ना लसूण खूप प्रमुख घटक आहे आपला. तर आपण काय केलेलं मित्रांनो, हे असे अख्खे लसूण घेतलेले आहेत, त्याच्यावरचे हलके हलके आपण टरपाले काढलेले आहेत या पद्धतीने बघा. तर आपला प्रमुख घटक आहे. तर आपण काय केलेलं आहे, हे 4 माणसांसाठी आपल्याला 6 मोठे आपण लसणाचे कांदे घेतलेले आहेत. तर त्याचप्रमाणे इथं लागणारं साहित्य पण आपण बघून घेऊया. आपल्याला खड्या मसाल्यामध्ये मित्रांनो लवंग आणि मिरे ना प्रत्येकी 4-5 लागणार आहे. त्याचबरोबर 1 इंच ना दालचिनी लागणार आहे, तमालपत्र लागणार आहे आणि मोठी इलायची लागणार आहे. त्याचबरोबर फोडणीसाठी आपल्याला ना जिरे मोहरी प्रत्येक 1 चमचा लागणार आहे. त्याचबरोबर ना आपल्याला मेथी घ्यायची, मेथी दाणे साधारण ना अर्धा चमच घ्यायचे आपल्याला. त्याचबरोबर आपण फोडणीसाठी आहे ना आपण आहे ना कढीपत्ता वापरणार आहे. त्याचबरोबर आहे ना चव चांगली यावी, फ्लेवर चांगले यावे यासाठी आपण पुदिन्याची 10-12 पानं वापरणार आहे. त्याचबरोबर आपण आहे ना आपला घाटी मसाला आहे मित्रांनो, कोल्हापुरी घाटी मसाला, हा 3 चमचे. त्याचबरोबर आहे ना आपण आहे ना धना पावडर घेतली 1 चमचे. आपल्या आवडीनुसार आपण आहे ना हळद घेतलेली आहे 1 चमचा. आपण आहे ना आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. एका कांद्याची आपण आहे ना कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे. त्याचबरोबर आपण एका मोठ्या टमाट्याची टोमॅटो पेस्ट करून घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला ना हे 4 ते 5 आहे ना हिरव्या मिरच्या लागणार आहेत. आणि आपल्याला गार्निशिंगसाठी ही कोथिंबीर लागणार आहे. एवढ्याच मोजक्या साहित्यामध्ये ना आपण थंडीवर रामबाण उपाय असलेली अख्ख्या लसणाची भाजी बनवणार मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, आता आपण आहे ना अख्खा लसूणची भाजी बनवायला चालू करूया. आपण गॅसवर हा लोखंडी तवा घेतलेला आहे मित्रांनो. आता त्याच्यामध्ये आपण 3 चमचे तेल टाकून घेऊया. तर मित्रांनो, लोखंडी तवा आहे ना खूप फायद्याचा आहे. लोखंडी तव्यामध्ये आपण करून खाल्लेले पदार्थ खाल्ल्यामुळे ना आपल्या शरीराला लोहाचे भरपूर प्रमाणात आहे ना फायदा होतो. त्यामुळे वरच्यावर आपण बरेचदा लोखंडी कढई वापरणे फायद्याचे मित्रांनो. तर मित्रांनो, आपलं आता तेल छान तापलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा आपण हा कांदा घेतलेला आहे ना लसणाचा, तर हा आपल्याला ना फ्राय करून घ्यायचा आहे. तर आरामात आपण सोडून घेऊ. तर मित्रांनो, आपल्याला ना तेलामध्ये ना लसूण आहे ना साधारण 25 ते 30% आहे ना शिजल यावं एवढा आहे ना तळून घ्यायचं आहे मित्रांनो. असं तळून घेतल्यामुळे ना आपल्या अख्ख्या लसूणच्या भाजीला खूप छान टेस्ट येते. तर मित्रांनो, साधारण थोडासा हलकासा कलर बदलत तर आपल्याला आहे ना तळून घ्यायचं. मित्रांनो, आपले आहे ना छान प्रकारे लसूण चांगले आहे ना फ्राय करून झालेले आहेत. आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ. मित्रांनो, पाहू शकता अशा प्रकारे आहे ना आपण आपलं लसूण फ्राय करून घेतलेलं आहे. तर आता आपण काय करूया, आता मिरच्या पण याच्यामध्ये फ्राय करून घेऊ. आता काय करूया, आपण या मिरच्या घेतलेल्या आहेत ना ह्या आपण फ्राय करून घेऊ. तर मित्रांनो, आपल्या मिरच्याही चांगल्या प्रकारे ना फ्राय करून झाल्यात. आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ. तर पाहू शकतो मित्रांनो, आपल्या ना मिरच्या फ्राय करून झाल्या, ते आपण साईडला काढून घेतलेत. तर आता आपण पुढची रेसिपी बघूया. तर मित्रांनो, आपल्या ना आता मिरची भाजून तळून झालेली आहे. तर आपलं तेल गरम आहे. तर त्या स्थितीमध्ये ना आपले खडे मसाले टाकून घेऊया. आणि आपले खडे मसाले ना चांगला सुगंधी असल्यावर तेलामध्ये परतून घेऊ. तर मित्रांनो, आपल्या आहे ना खडे मसाल्याचा चांगला सुगंध यायला लागलेला आहे. याचा अर्थ आपले चांगले फ्राय झालेले आहेत मसाले. तर आता आपण काय करूया, प्रथम 1 चमचा मोहरी टाकून घेऊ. मोहरी छान तडतडली ना मित्रांनो की लगेच आपण आहे ना जिरे पण टाकून घेऊ. आपले जिरे छान तडतडले ना मित्रांनो की लगेच आपण आहे ना कढीपत्ता टाकून घेऊ. आपला कढीपत्ता छान आहे ना क्रिस्पी होस्तर फ्राय केलेला आहे मित्रांनो. तर आपण आहे ना आपल्या रेसिपीचं सिक्रेट घटक आहे, आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे. हे मेथीचे दाणे आहेत, एक साधारण आपण थोडे टाकून घेऊ. मित्रांनो, आपले आहे ना मेथी दाणे साधारण लाल होस्तर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर आपले मेथी दाणे लाल झालेले. तर आता आपण काय करूया, आपले आलू लसूण पेस्ट 1 चमचा, त्याचा कच्चेपणा जास्त आपण ते तेलामध्ये भाजून घेऊ.
पाहू शकतो मित्रांनो, आपल्या लसूणचा आणि आल्याच्या पेस्टचा भाजत असल्यामुळे चांगला सुगंध ना हवेमध्ये दरवळत आहे. मित्रांनो, आता आहे ना आपले आलं लसूण पेस्ट आहे ना चांगली भाजलेली आहे, त्याचा कच्चेपणा पूर्ण निघून गेलेला आहे. तर आपण एक कांद्याची पेस्ट केलेली आहे, ती पेस्ट टाकून घेऊ आणि ही पेस्ट आपण तेलामध्ये छान परतून घेऊ. तर मित्रांनो, आपली कांद्याची पेस्ट आहे ना हलकासा गुलाबीसर कलर असतो, आपल्याला ना तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. त्यामुळे आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते मित्रांनो. तर मित्रांनो, आपला कांदा ना गुलाबीसर थोडासा हलका लालसर असा भाजून झालेला आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये ना हा घाटी मसाला आहे कोल्हापुरी, हा 3 चमचे हा टाकून घेऊ आणि हा मसाला आपण तेलामध्ये छान फ्राय करून घेऊ मित्रांनो. त्याचबरोबर आता काय करूया, आपण 1 चमचा आपण आहे ना ही धना पावडर आहे ती पण टाकून घेऊ. त्याचबरोबर हे अर्धा चमचा ना हळद आहे ती पण टाकून घेऊ आणि सगळं आपण तेलामध्ये एकदा छान फ्राय करून घेऊ. मित्रांनो, आपले मसाले आहे ना तेलामध्ये छान फ्राय होत आहेत. तर आता आपण काय करूया, आपण टमाट्याची पेस्ट करून घेतलेली ती टाकून घेऊ याच्यामध्ये आणि ही आपण मसाले आणि आपल्या तेलामध्ये छान फ्राय करून घेऊ. तर मित्रांनो, आपली टमाटो आणि कांद्याची पेस्ट ना तेलामध्ये चांगली छान भाजत आहे आपण, पण आपले मसाले जळण्याची शक्यता असते. तर त्यासाठी काय करूया, आपण साधारण अर्धा वाटी आपण पाणी टाकून घेऊ की मग आपले मसाले जळणार नाहीत मित्रांनो. आपले हे मसाले सगळे ना छान तेल सुटत आपण चांगले भाजून घ्यायचे आहेत, त्यामुळे आपल्या भाजीला ना खूप छान टेस्ट येते. मित्रांनो, पाहू शकता आपल्या मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे, याचा अर्थ आहे ना आपले मसाले चांगले फ्राय झालेले आहेत. तर आता आपण ह्याच्यामध्ये ना आपली टेस्ट चांगली यावी या हिशोबाने ह्याच्यामध्ये ना पुदिन्याची पान आहेत थोडी आपण आहे ना अशी क्रश करून टाकूया. मित्रांनो, पुदिन्याचे पानं टाकल्यामुळे छान सुगंध सुटलेला आहे मित्रांनो या ठिकाणी आणि भाजीला टेस्ट ही खूप चांगली येते पुदिन्यामुळे. मित्रांनो, पाहू शकता किती छान तेल सुटले आपल्या मसाल्यांना. तर आपण अख्ख्या लसणाची भाजी बनवत आहे. तर मगाशी आपण आहे ना अख्खा लसूण फ्राय करून घेतला होता, पाहू शकता मित्रांनो तुम्ही. तर आता आपण ग्रेव्ही मध्ये टाकून फ्राय करून घेऊ. मित्रांनो, पाहू शकता आपल्या ग्रेव्ही मध्ये ना हा लसूण किती छान दिसत आहे मित्रांनो. तर आपल्याला ह्याच ग्रेव्ही मध्ये ना पूर्णपणे ना शिजून घ्यायचं आहे, असं पूर्ण गाव असतं शिजवणं अपेक्षित आहे मित्रांनो, तेव्हाच आपल्या भाजीला टेस्ट येणार आहे मित्रांनो. तर आता आपण काय करूया, साधारण 1 मिनिट ह्याच मसाल्यामध्ये परतून घेऊ आणि साधारण आपल्याला जेवढं पातळ पाहिजे त्या हिशोबाने आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ. मित्रांनो, साधारण 1 मिनिट आहे ना आपण लसणाचे अख्खे लसूण ते आपण आपल्या ग्रेव्हीमध्ये फ्राय करून घेतलेले आहेत. तर आता आपण याच्यामध्ये ना आपला लसूण शिजवायचं आहे त्या हिशोबाने आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ. पाणी टाकून घेतल्यानंतर थोड्या हलक्या हाताने आपण आहे ना आपले मसाले आणि अख्खा लसूण थोडासा हलवून घेऊ. तर मित्रांनो, आता आपण काय करायचंय, चवीनुसार थोडं मीठ टाकून घ्यायचंय. तर मित्रांनो, आता आपण काय करायचंय, आपले जे अख्खी लसूण आहेत ना हे आपल्या ग्रेव्ही मध्ये छान आहे ना शिजून घ्यायचे आहेत. तर आपल्या लसणाच्या पाकळ्या ना अशा शिजल्यानंतर असं पलक पलक झालं पाहिजे मित्रांनो, तिथपर्यंत आपल्याला शिजवायचंय. तर आता आपण झाकण लावून ठेवून दे, 5 मिनिटानंतर चेक करू. तर मित्रांनो, पाहू शकता आपले लसूण आहे ना चांगले शिजलेले आहेत. तर आता आपण याच्यामध्ये काय करूया, आपण जी मगाशी तळलेली मिरची ना ती मिरची टाकून घेऊ मित्रांनो. त्याचबरोबर आपण गार्निशिंग साठी ना थोडी आपल्या आवडीनुसार कोथिंबीर टाकून घेऊ आणि हे एकदा मित्रांनो छान मिक्स करून घेऊ. तर अशा प्रकारे आहे ना अख्खा लसूणची आपली भाजी झालेली आहे मित्रांनो. तर आता आपण काय करूया, सर्व करून घेऊया. तर मित्रांनो, आपली आहे ना अख्ख्या लसूणची भाजी आपली झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. आपण प्लेटमध्ये सर्व करून घेतलेली आहे, दिसायला तर खूप छान आहे मित्रांनो. त्याच प्रकारे टेस्टला पण खूप भारी असणार आहे. तर मित्रांनो, आता आपण काय करूया, आपण याचा टेस्ट रिव्ह्यू घेऊ. त्यासाठी आपण आहे ना एक लसणाची पाकळी थोडी ग्रेव्ही आहे ना आपण भाकरी बरोबर खाऊया. तर आपण थोडी ग्रेव्ही पण घेऊया आणि एक मिरची पण घेऊया. तर मित्रांनो, आता आपण प्लेटमध्ये सर्व करून घेतलेले खाण्यासाठी. तर आपण त्याचा टेस्ट घेऊ. तर अख्खा लसूण खाण्याची पद्धत असते मित्रांनो. तर अख्खा लसूण आहे ना असा आपण फोडून घ्यायचा मित्रांनो हाताने असा.
आणि त्याची एक पाकळी उचलायची आहे आणि अशी प्रेस केली ना की त्याचं वलट साल्ट निघून जातं बघा मित्रांनो. असं बघा वेगळं वेगळं होतं आणि जे हाच आहे ना हाच खूप टेस्टी लागतो मित्रांनो. आता हे पण खाऊन बघू. एक नंबर लागतंय मित्रांनो, एकदम नाद खुळा. तर आता आपण काय करूया, असं फक्त हाताने प्रेस केलं का बाहेर येतं बघा मित्रांनो. आलं का बाहेर. तर आता हे काय करायचं आपण भाकरीवर असं भाकरी आणि थोडी ग्रेव्ही घेऊ आपण त्याची. तर आपण आता खाऊन बघूया. चवीला एक नंबर आहे मित्रांनो. लसणामुळे प्रत्येक भाजीला आपली चव येतेच येते. तर आपली अख्ख्या लसणाचीच भाजी आहे मित्रांनो, तर एक नंबर लागते. तर त्याचबरोबर आपण ही शिजवलेली मिरची आहे, ह्याच्यामध्ये पण पूर्णपणे लसणाची चव उतरलेली असते मित्रांनो. ते पण आपण खाऊन बघू. एक नंबर मित्रांनो. ही लसणाची भाजी खाल्ल्यानंतर थंडीमध्ये पण आहे ना गार लागत नाही मित्रांनो. स्वेटर कोण वापरणार नाही मित्रांनो, एवढी पॉवर आहे भाजीमध्ये. आठवड्यातून 2दा तरी ट्राय केली पाहिजे. तर आमची व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान कमेंट्स करा.